महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। काल रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरती महायुतीची बैठक झाली। उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीमध्ये तोडगा मात्र निघालाच नाही। आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि उद्या महायुतीचे नेते अमित शहांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। शहांसोबतच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल असंही कळतंय। दरम्यान काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दीपक केसरकर हे नेते उपस्थित होते। तर महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटत नाहीये। रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती महायुतीच्या सर्व मोठ्या नेत्यांची बैठक झाली, परंतु यातूनही काही तोडगा निघालेला नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि उद्या महायुतीचे नेते अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे असं सुद्धा कळतंय। आपण दृश्यांमध्ये बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर हे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते। गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, त्यासोबतच राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, महायुतीचा अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि विशेष म्हणजे उद्या अमित शहांना भेटण्यासाठी सर्व नेते जाणार असल्याचं कळतंय। काय माहिती आहे? शक्यता आहे, कारण जवळपास 40 एक जागा तिथले उमेदवार निश्चित झाले आहेत। पण शेवटचं असं आहे की जे 6, 7, 8 जागा आहेत जिथं तिन्ही पक्षांकडनं दावे केले गेले तिथले उमेदवार आहेत आणि तिन्ही पक्षांना असं वाटतं की ही जागा त्यांना मिळावी, तर त्या जागांवरचा तिढा अद्यापही कायम आणि त्याला सोडवण्यासाठीच काल रात्री ही बैठक झाली। आज पुन्हा बैठक होईल आणि त्यानंतर दिल्लीत अमित शहा यांच्याशी या मुंबई महाराष्ट्रात झालेल्या बैठकीचा तपशील देऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल। मला असं वाटतं की आता असं ऑफिशियल अनाउन्समेंट न करता फेज वाईज ज्या निवडणुका सीट्सवर होणार आहेत त्या सीट्सची यादी जाहीर करतील, टप्प्याटप्प्यानं ते होईल। कारण शेवटपर्यंत तिन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातल्या जागासंदर्भात दावा करणार आहेत। अजित पवार 7 जागांची मागणी करतायत तर मुख्यमंत्री 13 जागांची मागणी करतायत। असं पाहायला गेलं तर भाजप 30+ लढण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणूनच कसं ऍडजस्ट करायचं, चिन्ह जरी महायुतीमधील या तिन्ही पक्षांचा असला तरी उमेदवार बदलायचे का, उमेदवार आपल्याकडून दुसऱ्या पक्षाला द्यायचे का, या अनेक बाबी आहेत आणि महायुतीमध्ये देखील काही जागांवरती उमेदवार चांगले आहेत तिन्ही पक्षांचे किंवा दोन पक्षांचा दावा असेल त्या पक्षांचे। म्हणून या सगळ्या गोष्टींवरती रात्रीची बैठक होती। राज ठाकरेंचाही विषय आहे, त्याला घेऊन तिन्ही पक्षांमध्ये बैठक झाली आणि यानंतर दिल्लीत उद्या किंवा परवामध्ये बैठक होईल। निश्चित। धन्यवाद गणेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।